का काही काम करताना कामामध्ये कळशीत कळशी ठेवा. कळशीत कळशी. कळशीत कळशी मॅन द सातत्य. अच्छा, कन्सिस्टन्सी. येस. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का? आजकाल इंडियन क्रिकेटमध्ये काही प्लेयर्स असे असतात की त्यांना फ्युचर म्हणायच्या आधी लोक प्रेझेंट मध्ये चान्स द्या असं बोलायला लागतात. आणि IPL 2026 मध्ये असं एक नाव सगळ्यांचं डिस्कशन मध्ये आलं आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. पण प्रश्न फक्त हाईपचा नाही. प्रश्न असा आहे की हा यंग टॅलेंट खरंच इंडिया डेब्यूसाठी रेडी आहे का? वैभव सूर्यवंशीची जर्नी बघितली तर तो टिपिकली क्रिकेटिंग पाथ फॉलो करत नाही. बिहार सारख्या क्रिकेट इकोसिस्टम मधून येऊन इतक्या लहान वयात स्पॉटलाइट मध्ये येणं ही गोष्टच अनयुज्युअल आहे. तो फक्त टीनएजर असताना IPL कॉन्ट्रॅक्ट मिळवतो आणि डेब्यू करतो. ही गोष्टच त्याला स्पेशल कॅटेगरी मध्ये ठेवते. त्याचा बिगेस्ट ब्रेक थ्रू मोमेंट आला अंडर-19 लेवलवर, जिथे त्याने हाय प्रेशर मॅचेस मध्ये रन मशीन सारखा परफॉर्म करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हे सगळे इंडिकेटर्स एक गोष्ट क्लिअर करतात की वैभवचे टॅलेंट लेवल खूप हाय आहे. जर डोमेस्टिक क्रिकेट हे एक ट्रेनिंग ग्राउंड असेल तर 2026 अंडर-19 वर्ल्ड कप हे त्याचे जगासमोर पहिला मोठा इंट्रोडक्शन होतं. टुर्नामेंट भर त्याने 439 रन्स करून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड जिंकला. पण सगळ्यात मोठं स्टेटमेंट आलं फायनल मध्ये इंग्लंड विरुद्ध. त्या प्रेशर सिच्युएशन मध्ये त्यांनी 80 बॉल्स मध्ये 175 रन्स काढले. हा फक्त एक बिग स्कोर नव्हता, हा अंडर-19 वर्ल्ड कप फायनल हिस्ट्री मधील हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर होता. त्याने एकच इनिंग्स मध्ये 15 सिक्सेस मारले आणि संपूर्ण टुर्नामेंट मध्ये 30 सिक्सेसचा रेकॉर्ड सेट केला. या परफॉर्मन्सने एक गोष्ट क्लिअर केली की प्रेशर वाढला की वैभवचा गेम अजून लेवल अप होतो. पण खरं डिस्कशन सुरू होतं ते IPL 2026 दरम्यान. IPL मध्ये तुम्ही फक्त परफॉर्म करत नाही तर तुमचा गेम एक्सपोज पण होतो. रेप्युटेशन इथे बिल्ड पण होते आणि ब्रेक पण. 1.1 CR ची डील मिळवून राजस्थान रॉयल्सने वैभववर ट्रस्ट दाखवला आणि त्याने IPL ऑक्शन हिस्ट्री मध्ये सगळ्यात लहान करोडपती म्हणून एंट्री केली. या सीझन मध्ये तो एक्सपिरियन्स इंटरनॅशनल प्लेयर सोबत ओपनिंग करतो आणि फक्त सर्व्हाइव्ह नाही तर डॉमिनेट करतो. तो IPL हिस्ट्री मध्ये सगळ्यात लहान आणि फास्टेस्ट प्लेयर बनला जो 500 रन्स पर्यंत पोहोचला, तेही फक्त 227 बॉल मध्ये. या प्रोसेस मध्ये त्याने ग्लेन मॅक्सवेलचा रेकॉर्ड पण ब्रेक केला. हे सगळे नंबर्स एक गोष्ट प्रूव्ह करतात, युथ म्हणजे इनएक्सपिरियन्स नाही. तो गेम कंट्रोल करतो, पेस डिक्टेट करतो आणि बॉलर्सला रिएक्ट करायला फोर्स करतो. त्याच्या इनिंग्स मध्ये एक स्पष्ट पॅटर्न दिसतो, तो आहे त्याचा फिअरलेस इंटेंट. बिग बॉलर्स समोर असले तरी तो बॅकफुटवर जात नाही. फास्ट बॉलर्स असोत किंवा एक्सपिरियन्स इंटरनॅशनल प्लेयर्स असोत, त्याचा अप्रोच नेहमीच एकच राहतो, सुरुवातीपासूनच अटॅक करायला भर द्यायचा. ही क्वालिटी खूप रेअर असते कारण यंग प्लेयर्स नॉर्मली कॉशियस अप्रोच घेतात. पण वैभवचं माइंडसेट कम्प्लिटली अपोजिट आहे, जो त्याला स्टँड आउट करतो. टेक्निकली बघितलं तर त्याचा गेम खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचा हाय बॅकलिफ्ट त्याला नॅचरल पॉवर जनरेट करायला मदत करतो. त्याची बॅटिंग स्टाईल काही लोकांना ब्रॅन लाराची आठवण करून देते. हँड आय कोऑर्डिनेशन त्याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे आणि ज्यामुळे तो गुड लेंथ बॉल्स पण कव्हर करून एफर्टलेसली मारू शकतो. तो IPL हिस्ट्री मधील दुसरा असा बॅटर बनला जो 15 किंवा त्यापेक्षा कमी बॉल्स मध्ये मल्टिपल 50s करतो, जे इंटेंट बेस्ड बॅटिंगचं परफेक्ट एक्झाम्पल आहे. पण अनालिसिस फक्त स्ट्रेंथ वर कम्प्लीट होत नाही. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्रत्येक प्लेअरची वीकनेस एक्सपोज होते. वैभवच्या केसमध्ये एक गोष्ट क्लिअर दिसते की शॉर्ट बॉल हा त्याचा वीक पॉइंट आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध एक मॅच मध्ये पेसर्सने त्याला टार्गेट केलं. त्या मॅच मध्ये पहिल्यांदाच तो थोडा घाबरलेला दिसला आणि तो फक्त 8 रन्सवर आउट झाला. हा एक सिग्नल होता की इंटरनॅशनल लेवलवर ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिका सारख्या टीम्स ही वीकनेस टार्गेट करणार. दुसरा फॅक्टर आहे कन्सिस्टन्सी. IPL मध्ये काही एक्सप्लोसिव्ह इनिंग्स खेळणे एक गोष्ट आहे, पण लॉंग टर्म कन्सिस्टन्सी परफॉर्म करणे कम्प्लिटली वेगळं चॅलेंज आहे. बॉलर्स अडॅप्ट होतात, प्लॅन्स बनवतात आणि प्रेशर सिच्युएशन्स क्रिएट करतात. आता वैभव समोर ही खरी टेस्ट असणार आहे. तिसरा अँगल असणार एक्सपिरियन्स आणि मेंटल प्रेशर. वैभव अजून 15 वर्षाचा आहे. जरी त्याचं टॅलेंट वर्ल्ड क्लास असलं तरी इंटरनॅशनल डेब्यूचा मेंटल लोड खूप मोठा असतो. मीडिया, एक्सपेक्टेशन्स, ट्रॅव्हल, मॅच सिच्युएशन सगळं एकत्र येतं. हिस्ट्रीमध्ये काही टॅलेंटेड प्लेयर्स फास्ट ट्रॅक झाले आणि प्रेशरमुळे फेड झाले. म्हणून ट्रान्झिशन फेज जशी इंडिया A टूर्स त्याला अजून ग्रूम करू शकतात. या गोष्टीबाबत एक्सपर्टची मते वेगवेगळी आहेत. काही लोक त्याला नेक्स्ट बिग थिंग म्हणतात,
तर काही लोक म्हणतात की त्याला अजून ग्रूम करायची गरज आहे. हे नॉर्मल आहे, कारण असं रॉ टॅलेंट बघितलं की एक्साइटमेंट नॅचरली वाढते. पण मॅनेजमेंटचा रोल इथे क्रुशियल होतो, कारण रॉंग टायमिंगला डेब्यू मिळाला तर प्रेशर प्लेयर्सला अफेक्ट करू शकतो. IPL ला लिटमस टेस्ट का म्हणतात हे इथे परफेक्टली दिसलं, कारण इथे तुम्ही बेस्ट बॉलर्स विरुद्ध खेळता, हाय प्रेशर सिच्युएशन्स मध्ये परफॉर्म करता आणि तुमचा कम्प्लीट गेम टेस्ट होतो. वैभवने IPL मध्ये प्रूव्ह केलं की तो सर्व्हाइव्ह पण करू शकतो आणि डॉमिनेट पण. पण सॅम्पल साईज अजून लिमिटेड आहे आणि सिलेक्शन साठी कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. तसं बघितलं तर वैभव सूर्यवंशी हा डेफिनेटली फ्युचर रेडी आहे. टॅलेंट, माइंडसेट आणि फिअरलेस अप्रोच सगळं त्याच्या फेवर मध्ये आहे. पण इमिजिएट इंडिया डेब्यू रेडी आहे का, या प्रश्नाचं उत्तर अजून क्लिअर नाही, कारण अजून काही टेस्ट बाकी आहेत, स्पेशली टेक्निक आणि कन्सिस्टन्सी. क्रिकेटमध्ये काही प्लेयर्स असतात जे वेट करतात अपॉर्च्युनिटीसाठी आणि काही प्लेयर्स असे असतात जे सिस्टमला चॅलेंज करतात. वैभव कोणत्या कॅटेगरीमध्ये जातो हे पुढच्या काही महिन्यात क्लिअर होणार आहे. पण आता वैभव सूर्यवंशीला सिलेक्टर्स डिरेक्ट इंडिया कॅप देणार का, की त्याला अजून थोडा वेळ देण्याचा डिसिजन घेतला जाणार? तुमचे थॉट्स काय आहेत हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.